काल खरं तर सोशल माध्यमांवर एका महिलेची व्हिडिओ क्लिप जी आहे ती प्रसारित झाली. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील ती महिला आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की मी एका आश्रमशाळेमध्ये नोकरीला आहे आणि जुन्नर तालुक्यातीलच खामगावचे जे सरपंच आहेत राजू डुंबरे यांच्या संदर्भात तिने काही आरोप केले होते. माझ्या समवेत आता राजू डुंबरे स्वतः आहेत. त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, नेमकी याच्या पाठीमागची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. रावशेठ नमस्कार. नमस्ते. खरं तर काल एक बातमी एका महिलेची प्रसारित झाली आंबेगाव तालुक्यातल्या आणि तिने तुमच्यावर काही आरोप केलेले आहेत. काय तथ्य आहे, नेमकी विषय काय? खरं तर 30 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याकडे मी एक अर्ज केला होता की घोडेगाव प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांच्या पदाचा गैरवापर करून काही नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा एक अर्ज मी त्या ठिकाणी केला होता. त्या अनुषंगाने अप्पर आयुक्त कार्यालयात माझी 22/12 या दिवशी सुनावणी देखील झाली. सुनावणीसाठी प्रदीप देसाई प्रकल्प अधिकारी यांना देखील पत्र होतं, परंतु ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, ते गैरहजर राहिले. त्याचा सुद्धा आपण अप्पर आयुक्त कार्यालयात लेखाजोखा घेऊ शकता. हे सगळं होत असताना 2 माझ्या ज्या तक्रारी होत्या, एक कोल्हापूर आश्रमशाळा आणि एक फुलवड्याची जी अनुदानित आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या बाबत माझ्या 2 तक्रारी होत्या. फुलवडे आणि कोल्हापूर. बर. कोल्हापूरची जी आहे ती शासकीय आश्रमशाळा आहे, फुलवड्याची जी आहे ती अनुदानित आश्रमशाळा आहे. बर. या 2च्या बाबतीत मी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी झाली आणि 27 मार्च रोजी माननीय आयुक्त यांनी थोडं तुम्हाला थांबवतो. तक्रारी काय होते नेमकी? प्रकल्प अधिकारी, हे पहा माझ्या समोरच आहे अर्ज. श्री प्रदीप देसाई प्रकल्प अधिकारी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी अधिकाराचा गैरवापर करून अनुकंपा नियुक्तीमध्ये नियमबाह्य नियुक्ती दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याबाबत. ठीक आहे, तर अधिकाराचा गैरवापर कसा केला, ती नियुक्ती झाली नाही झाली तर भाग वेगळा आहे, परंतु अधिकाराचा गैरवापर हा जो शब्द तुम्ही वापरलाय तो कसा केला? खरं तर फुलवडे आश्रमशाळेतील जे कर्मचारी आहेत ते 2019 साली मयत झाले. शासन निर्णयानुसार अनुकंपामध्ये नोकरी घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याने, वारसाने नाही, पात्र लाभार्थ्याने त्याचा अर्ज 1 वर्षाच्या आत संबंधित प्रशासनाकडे, म्हणजे आता ती फुलवड्याची आश्रमशाळा आहे तर संस्थेकडे त्यांनी तो अर्ज 1 वर्षाच्या आत देणं बंधनकारक होतं. परंतु असं न करता तो अर्ज दिरंगाई झाली. दिरंगाई होऊन संस्थेकडे आला आणि संस्थेने त्यानंतर तो प्रकल्प अधिकारी यांना तो प्रस्ताव सादर केला. सदतोच पाणी तो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव देखील माहिती अधिकारात मी घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांचा मला वाटतं 2024चा अर्ज आहे आणि त्या अर्जानुसार त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर आमचं म्हणणं असं आहे, त्या मुलीची तुमची हरकत काय? जी नियुक्ती द्यायची होती आणि जो पात्र लाभार्थी होता अनुकंपासाठी त्यांनी 1 वर्षाच्या आत अर्ज देणं गरजेचं होतं. आता त्याच्या पुढचं मी सांगतो, 1 वर्षाच्या आत अर्ज नाही दिला तरी चालतो, परंतु तो क्षमापित करण्याचा अधिकार शासनाला आहे. मग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मुलीचा ज्यावेळेस अर्ज आला, तुमचं म्हणणं असं आहे की जर 1 वर्षाच्या आत दिला तरच तो अधिकार प्रकल्प अधिकाऱ्यांना आहे, अदरवाईज तो शासनाला आहे. तर आमचं म्हणणं हे होतं, प्रकल्प अधिकारी यांनी जर तो त्यांचा अधिकारच नव्हता तर त्या मुलीचा अर्ज त्यावेळेस निकाली काढला असता, तर त्या मुलीने धाव घेतली असती प्रशासनाकडे, म्हणजे शासनाकडे. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या मुलीला शासनाकडे गेली असती तर तिची कायदेशीर नोकरी झाली असती. आज या गोष्टीमुळे आणि आजही त्या मुलीच्या नोकरीला धोका नाहीये. आता आयुक्तांनी जो त्यांचा अहवाल सादर केलेला आहे त्यात कुठेही म्हटलेलं नाही की त्या मुलीची नोकरी घ्या, त्या मुलीची नोकरी काढा, प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई करा असं त्या पत्रात स्पष्ट नमूद आहे. परंतु आता प्रकल्प अधिकारी यांच्या नोकरीची त्यांना भीती आहे, त्याच्यामुळे त्या मुलीचा आसरा घेऊन मुळात रावशेठ चित्र असं झालंय की तुम्ही त्या मुलीच्या नोकरीच्या पाठीमागे लागला. अजिबात. समजा एखाद्या मुलीचे वडील वारले असतील आणि तिला जर नोकरी मिळत असेल तर तुमचं हरकत काय त्याच्यामध्ये? आमची त्याला हरकतच नाहीये. आमच्या कोणत्याही अर्जात असं आम्ही म्हटलेलं नाहीये की तिची नोकरी काढून घ्या. तिची नोकरी काढण्यासंदर्भात आम्ही कोणताही अर्ज केलेला नाही. ही फाईल माझी तुमच्या समोर आहे, तुम्ही एक पान पहा की तिची नोकरी जावी असा कुठेही आमचा त्यामध्ये उल्लेख नाही. आणि प्रशासनाने म्हणजे आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त यांनी देखील त्यांच्या अहवालामध्ये किंवा अपर आयुक्त यांनी देखील कुठेही म्हटलं नाही की तिची नोकरी काढून घ्या.
ठीक आहे, मग पुढे त्या अर्जाचे तुम्ही जे अर्ज केला पुढे काय इन्क्वायरी झाली? आता इन्क्वायरी होऊन आदरणीय या खात्याचे मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या टेबलला ती फाईल आहे. कालच आमची त्यांच्याशी खरं तर भेट झाली. त्यांनी सांगितलं आहे दोषी असेल तर त्याच्यावर, जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार. काल देखील आम्ही या ज्या काही बातम्या चालल्या होत्या त्या अनुषंगाने मंत्री महोदयांशी आम्ही बोललेलो आहे की त्या महिलेची नोकरी यामध्ये जाऊ नये, कारण जर तुमच्या प्रकल्प अधिकाऱ्याने त्यावेळेस त्यांचा अर्ज क्षमापित केला असता तर तो तुमच्याकडे आला असता, तुम्ही तिला नोकरी दिली असती. परंतु त्यावेळेस तिचा अर्ज क्षमापित न झाल्यामुळे ती सेवेत आली आणि आज तिची नोकरी हिरावून घेणं हे योग्य नाही. हे देखील काल आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आणि मंत्री महोदयांनी देखील शब्द दिलेला आहे तिची नोकरी जाणार नाही. फक्त आता झालंय काय, प्रकल्प अधिकारी यांच्या बाबत हा जो काही शासन आता कारवाईचा आदेश काढते, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी त्यांना पुढे केलं जाते. आणि माझा एक साधा प्रश्न आहे, जर या मुलीची नोकरी गेली तर प्रकल्प अधिकारी यांची नोकरी राहील का? जर त्यांनी नियमात काम केलं नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार 100% होणार. तुमचा आरोप असा आहे की त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रकल्प अधिकारी स्वतः काही करू पाहत आहेत. 100% असंच दिसतंय ना. आता जर मला सांगा कारवाई करायचे, हे पत्र आहे, हा अहवाल ATC दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे ते दोषी आहेत. आपण त्याच्यात काय उल्लेख केलेला आहे वाचून दाखवा. आता हे प्रति माननीय सचिव म्हणजे सचिवांना पत्र दिलंय आयुक्तांनी. विषय काय आहे, श्री प्रदीप देसाई प्रकल्प अधिकारी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी अधिकाराचा गैरवापर करून अनुकंपा नियुक्तीमध्ये नियमबाह्य नियुक्ती दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याबाबत दिले. त्या मुलीवर अजिबात कोणताच पत्र आदिवासी विकास विभागाला आयुक्तांनी दिलेलं आहे. इथं त्यांची सही आहे. किती तारखेला दिलं हे पत्र? 27 इथे तारीख आहे 27/3/2026. अच्छा, म्हणजे या महिन्यात. आणि ही माहिती मी माहिती अधिकारात घेतलेली आहे. असंही नाही की मी काय कोणतं दुसरं काय पत्र दाखवतोय, हे माहिती अधिकारातलं पत्र आहे. मग त्याच्यात त्यांनी उल्लेख काय केलेला आहे? उल्लेख म्हणजे निकष काय काढलेत त्यांनी त्याच्यामध्ये? नाही, तेच ते त्यांनी सांगितलं आहे ना की जो काय इथे आहे ते 5/10/2019 रोजी मृत्यू झाला असून 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नीने 18/11/2024 रोजी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला असल्याने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21/9/2017 मधील 10E नुसार कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र तसे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास घोडेगाव यांनी सदर प्रकरणी कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. म्हणजे स्पष्ट उल्लेख त्यांनी स्पष्ट उल्लेख आहे याच्यामध्ये. आणि याच्याही पुढे जाऊन माझं सर म्हणणं असं आहे, समजा ह्या महिलेने उलट कोरोनाच्या काळात, आता जे काही आम्ही पाहतोय कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये शासनाने अनुकंपा हा फक्त वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये कर्मचाऱ्यांसाठीच होता. कोरोनाच्या काळामध्ये अनेक वर्ग 1, 2चे अधिकारी या ठिकाणी मृत्युमुखी पडले. शासनाने त्या कोरोनापासून 1 आणि 2ला देखील अनुकंप लागू केलेला आहे. अटी शिथिल केल्यात उलट. म्हणजे त्यावेळेस कोरोना होता म्हणून अनुकंपाचे अर्ज घेऊ नये असं कुठेही नव्हतं. या उलट याच्यामध्ये जर या महिलेचं पण म्हणणं आहे की आम्ही योग्य वेळेस संस्थेकडे अर्ज केला होता, तर माझं आता असं म्हणणं आहे जर या महिलेने खरंच 2019 ते 20च्या दरम्यान अर्ज केलेला आहे तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या संस्थेवर गुन्हा दाखल करावा. त्या संस्थेने त्या मुलीला 5 वर्ष नोकरीपासून वंचित ठेवलेलं आहे. जर आता तो अर्ज असेल तर त्या मुलीसाठी मी कोर्टात जाणार आहे. त्या मुलीला 5 वर्ष नोकरी का दिली नाही संस्थेने, पीओनी का त्याला पत्रव्यवहार केला नाही, का तुम्ही यांना नोकरीपासून वंचित ठेवलं, यासाठी सुद्धा मी भांडणार आहे. अतिशय गंभीर आरोप खरं तर तुम्ही केलेला आहे. त्या मुलीचं जर म्हणणं असेल की मी संस्थेकडे अर्ज वेळेत केला होता, मग संस्थेने पुढे पुटप का नाही केला, का केला नाही? आणि मग माझं म्हणणं हेच आहे का मुलीला सांगितलं जातंय राजू डुमरीच्या घरापुढे, माझं म्हणणं आहे ताई तुझ्यावर अन्याय झालाय, तू संस्थेला 1 वर्षाच्या आत अर्ज दिलाय, संस्थेने पुढे पुटप केला नाही, तू संस्थेपुढे उपोषणाला बस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. ती महिला तर काय म्हटली खामगावला मी येणार आहे. आता मी माझ्याकडे जे कागदपत्र आहे त्यानुसार मी सगळा योग्य आहे. मी केलेले अर्ज पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. आता मी पोलीस स्टेशनला सुद्धा आता निवेदन आज देणार आहे, कारण कालच्या एका बाईटमध्ये त्यांनी म्हटले त्याला आम्ही बघून घेतो, म्हणजे मला जीवे मारण्याची ही धमकी आलेली आहे. या आधी दुःखी एका न्यूज चॅनलला अशीच बातमी लागली. आम्ही त्या पत्रकारांशी जेव्हा संभाषण केलं त्यांना त्यांची चूक कळाली, त्यांनी बातमी प्रायव्हेट केली. तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी देणारच आहे. परंतु त्या ताईला माझं अजूनही सांगणं आहे का तुला नोकरी 5 वर्ष तू अर्ज केला होता, 5 वर्ष तुला नोकरीपासून यांनी वंचित ठेवलंय, 5 वर्षाचा तुझा पगार यांनी द्यायला पाहिजे, या संस्थेवर कारवाई झाली पाहिजे जर यांनी अर्ज केला असेल तर. आणि जर केला नसेल तर तुला सेवेत घेतलंय, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. प्रकल्प अधिकाऱ्यांची नोकरी या ठिकाणी जात आहे म्हणून ते आता तुझा वापर करतात.
तू या गोष्टी समजून घे, एवढीच आमची त्या ताईला विनंती आहे. खरं तर अतिशय गंभीर आरोप राजू डुंबरे यांनी या ठिकाणी बोलताना केला. जर त्या महिलेने विहित मुदतीत जर त्या संस्थेकडे अर्ज दिला असेल, शाळेकडे अर्ज दिला असेल, तर तो शाळेने अर्ज पुढे का तो प्रस्ताव तिचा तयार करून पाठवला नाही, ही एक विचार करण्याची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी हा देखील आरोप केला आहे प्रकल्प अधिकाऱ्यांवर की त्यांची नोकरी आता कुठेतरी धोक्यात आलेली आहे, म्हणून ते त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचा वापर करतायत. ह्या दोन्ही गोष्टी खरं तर पडताळून पाहिल्या पाहिजेत. या प्रकरणाची जी पुढे अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.